नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्हाला मी आज तमिळनाडूतील तिरुपती बालाजीचा विवाह सोहळा दाखवणार आहे। त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, मी गेलेले आहे तिरुपती बालाजीच्या विवाह सोहळ्यात। तर बघा किती गर्दी झालेली आहे, खूप गर्दी झालेली आहे। दरवर्षी विवाह सोहळा संपन्न होतो, तर यावर्षी पण आहे। तर बघा 3 गल्ल्यासनी पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे। तर बघा, सनईच्या सुरात मस्तपैकी वाजत गाजत आणतात देवाला। पहिल्या गल्लीतून तिसऱ्या गल्लीत घेऊन येतात। इथं मोठं मैदान आहे, त्यामुळे इथं विवाह सोहळा संपन्न होतो। तर बघा, व्हिडिओमध्ये दिसत असेल सनईच्या ह्याच्यात आवाज तुम्हाला दाखवला असता, पण कॉपीराईट येतं व्हिडिओला, म्हणून मी आवाज पूर्ण घालवलेला आहे व्हिडिओचा। तर आवाजासहित पाठवल्यानंतर खूप भारी वाटतं, पण काय करणार, व्हिडिओमध्ये कॉपीराईट येतं, त्यामुळे घालवावा लागतो आवाज। तर बघा, दिसत असेल मस्त व्हिडिओमध्ये किती गर्दी आहे बघा। आपल्या लग्नाला पण एवढी गर्दी नसते, तेवढी गर्दी देवाच्या लग्नाला झालेली आहे। गोविंदा गोविंदा असं सर्वजण म्हणतात। तर बघा, इथं भरपूर मोठं मैदान आहे आणि इथं छोटासा मंडप घातलेला आहे आणि त्या मंडपामध्ये देवाचा विवाह होतो। महिला जास्त येतात इथं, का तर पूजा वगैरे केली जाते, देवीची ओटी भरली जाते। तर आमच्या सेवापेठ एरियात आहे हा व्हिडिओ सेवापेठ एरियामधील आहे बघा, सेलम तमिळनाडू। तर बघा, मस्तपैकी वाजत नाचत आणतात देवाला। गोविंदा 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 व्यंकटरमणा गोविंदा अशा प्रकारे ब्राह्मण म्हणत असतो आणि मस्तपैकी देवाला घेऊन येतात। तर बघा, इथं पुढच्या साईडला छोटासा मंडप आहे आणि पावसाचं वातावरण आहे। गेल्या वर्षी लग्न झाल्यानंतर खूप मोठा पाऊस आलेला, आम्ही पूर्ण भिजलेलो। तर यावर्षी बारीकच पाऊस म्हणजे आभाळ आलेला आहे, बारीक पाऊस चालू आहे। इथे देवाला खूप महत्त्व दिले जाते तमिळनाडूमध्ये आणि मस्त देवाचं पूजा डेकोरेशन खूप भारी केले जाते बघा। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एवढं नाही करत, पण तमिळनाडूमध्ये खूप देवाला मानतात आणि खूप डेकोरेशन, वेगवेगळे डेकोरेशन करतात दरवर्षी। तर बघा, इथं पुढच्या साईडला तोंड होतं ते पाठीमाग करून तसंच देव मंडपात बसवतात आपल्याकडे तोंड करून। तर बघा, माणसं सर्वजण पालखी अशी घेऊन फिरलेली आहेत आणि आता तोंड आपल्याकडे झालेलं आहे। तिरुपती बालाजी आहेत आणि सोबत 2 देवी आहेत। तर बघा, इथं छान असा विवाह संपन्न झालेला आहे। मी थोडासा व्हिडिओ काढलेला नाही, का तर पाऊस सुरू झालेला बारीक, त्यामुळे थोडा व्हिडिओमध्ये गॅप पडलेला आहे। तर बघा, इथं छान असा विवाह संपन्न झालेला आहे तिरुपती बालाजीचा। त्यानंतर इथं गव्हाणं काहीतरी मंत्र वगैरे म्हणून करतात, काय करतात हे माहीत नाही, पण काहीतरी करतात। दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, गहू घेऊन खाली टाकतात। त्यानंतर ही मुलगी बघा, देवाचं मंत्र पुष्पांजली म्हटलेले आहे बघा, खूप छान हिने म्हटलेलं आहे। छोटीशीच मुलगी आहे, पण चांगलं म्हटलेलं आहे। तुम्हाला हिचा शॉर्ट व्हिडिओ मी दाखवेन, का तर मोठ्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट येतं म्हणून आवाज घालवलेला आहे मी। हरे रामा 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 हरे 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 कृष्णा 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 असं म्हटलं जातं। इथं ब्राह्मण म्हणत आहे गोविंदा गोविंदा हरे रामा 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 हरे कृष्णा कृष्णा कृष्णा। तर बा, छान असा विवाह संपन्न झालेला आहे आणि जोरदार फटास वाजत आहेत। दिसत असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला बा, फटास वाजवलेले दाखवते मी।
तर रिमझिम पाऊस चालूच आहे, तसेच सर्वजण उभा राहिले. एकदम बारीक पाऊस आहे. गेल्या वर्षी खूप मोठा पाऊस आलेला, लग्न झाल्या झाल्या खूप मोठा पाऊस आलेला. तर दरवर्षी लग्न झाल्यानंतर पाऊस येतोच, तर यावर्षी बारीक पाऊस आलेला. तर बघा आता विवाह झालेला आहे. आता ह्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत नेला जातो देव. तर मस्त वाजत गाजत नेतात बघा, आणि फुलं अंगावरती टाकून असं नेले जातं देवाला. तिरुपती बालाजी, लक्ष्मी आणि डोंगराच्या खाली जी देवी आहे ना, अशा 2 देवी आहेत आणि देव. किती गर्दी झालेली आहे बघा. यात्रेत गर्दी होती तशा प्रकारे इथे गर्दी झालेली आहे विवाह सोहळ्याला. तर आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे बघा. काय तर बघा किती मस्त देव आणि देवी दिसत आहेत. मस्त त्यांना नाचत नेलं जातं दुसऱ्या गल्लीत. तिथूनच देव इकडं आणतात. इथं मैदानामध्ये विवाह सोहळा म्हणजे विवाह करतात आणि नंतर परत तिकडे नेला जातो देव. गोविंदा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा हरे गोविंदा वेंकटरमणा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा. तर बघा किती महिला वर्ग आलेला आहे. भरपूर महिला आलेत. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण भरपूर गर्दी आहे लग्नाला. तर वटी भरल्यानंतर परातीमध्ये बघा फुलं, तुळस, त्यानंतर सातू असं दिलं जातं. तर बघा ही पहिली गल्ली आहे. पहिल्या गल्लीला पण खूप डेकोरेशन केलेलं आहे. तर इथून देवासोबत चालत जायचं. तर बघा चालत चालत देवाच्या अंगावरती खूप फुले टाकतात. तर बघा पहिलं डेकोरेशन दुसऱ्या गल्लीचं. तर बघा मस्त डेकोरेशन केलेलं आहे. 3 गल्ल्या पूर्ण लाइटिंगाने सजवलेत. तर दिसत असेल व्हिडिओमध्ये बघा पूर्ण बिल्डिंगला लाइटिंग केलेलं आहे सर्वांच्या घरासनी. तर पहिल्यांदा स्टार्टिंगला इथं मारुतीची मूर्ती आहे बघा, खूप छान असं सजवलेलं आहे. तर बघा ही तिसरी गल्ली आलेली आहे. तर ही गल्ली खूप लांबडी आहे आणि भरपूर पूर्ण भरलेली आहे. एवढं पब्लिक आलेलं आहे लग्नासाठी. तर इथं छोटासा मंडप पण घातलेला आहे. तर बघा इथं मारुतीच्या नंतर गणपती आहेत, का तर देवाचं लग्न आहे म्हटल्या सर्व देव इथं उपस्थित आहेत बघा. त्यानंतर तिथून विवाह झाल्यानंतर इथं देवाची मूर्ती आणून ठेवली जाते बघा. बालाजी आणि सोबत 2 देव आहेत. तुम्हाला दाखवते झूम करून व्हिडिओमध्ये बघा. किती छान अशी साडी, ब्लाऊज सर्व काही डेकोरेशन मस्त केलेलं आहे, त्यांना सजवलेलं आहे. त्यानंतर इथे एक देवी आहे बघा. देवाच्या पुढे भरपूर देव असतात असं, का तर देवाचं लग्न आहे म्हटल्यानंतर. तर इथं पण देवीला खूप छान असं सजवले बघा. साडी तर खूप मस्त नेसवली जाते. त्यांचं वेगळंच असं वेगळी साडी नेसवतात, ते भारी वाटतं. तर इथं व्हिडिओमध्ये लांबून तुम्हाला देव दिसत असेल बघा, किती सुंदर देव दिसत आहे, मस्तच. तर दरवर्षी ह्या देवाचं वेगवेगळं डेकोरेशन केलं जातं बघा. एक वर्ष तर पूर्ण चांदीच्या पंजनाने डेकोरेशन केलं. तर ह्या वर्षी वेगळं डेकोरेशन आहे बघा. आणि केळ्याचे ठप्पे पण लावले जातात. तिथं केळ्याला पण खूप महत्त्व दिलं जाते. तर मंडप पण छोटासा आहे आणि भरपूर गर्दी आहे बघा. त्यानंतर सर्व देवांना इथं प्रसाद दाखवलेला आहे बघा. हे देवाच्या समोरचे देव आहेत. तर बघा फायनली आपण देवापर्यंत पोहोचलेलो आहे. भरपूर लांबडी गल्ली आहे. तिथून इथंपर्यंत येईपर्यंत खूप वेळ याला गर्दी भरपूर होते.
तर बघा मस्तपैकी तिरुपती बालाजी आणि सोबत 4 देवी आहेत. तर दिसत असेल व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला. खूप छान असं सजवलेलं आहे. 2 देवींची देवासारखी कलरची तोंडा म्हणजे एकसारखा कलर दिला आहे आणि 2 देवींचा वेगळा का तर एक तिरुपतीची देवी लक्ष्मी आणि एक खाली असते डोंगराच्या ती एक देवी आणि बाकीच्या 2 कोण आहेत म्हणजे नाही एवढं माहीत मला पण. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.